नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण बाबींवरती आज चर्चा करणार आहोत आणि ते कोणते प्रश्न आहेत ते प्रश्न तुमच्या समोर आहेत। आपण वेळ न घालवता त्या प्रश्नांकडे जाऊयात मित्रांनो। बघा काय प्रश्न आहे। ऑल इंडिया स्पीकर्स कॉन्फरन्स आहे आणि जी 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही जी आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजे येणार आहे, तिची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि ही जी ऑल इंडिया स्पीकर्स कॉन्फरन्स 2025 ही जी परिषद आहे, ही परिषद कोणत्या तारखांना आयोजित केली जाणार आहे असं म्हटलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही जी तारीख आहे ही तारीख असणार आहे 24 आणि 25 ऑक्टोबर ही तारीख आहे। या तारखेला ती आयोजित केली जाणार आहे। या संदर्भामध्ये न्यूज पेपर मध्ये खूप चांगल्या पद्धतीचे जे काय म्हणजे माहिती आहे ती माहिती आलेली होती आणि ही जी न्यूज आहे मित्रांनो ही न्यू दिल्ली जी आहे किंवा नवी दिल्ली जी आहे त्या विधानसभेच्या संदर्भामधली ही न्यूज आहे आणि तुम्हाला माहिती आहे नवी दिल्लीमध्ये जे विधान भवन आहे त्या विधान भवनाच्या संदर्भामध्ये एक पाठीमागे आपण डिस्कस केलं होतं बघा की पेपरलेस कारभार चालणार आहे, बरोबर आहे। तर अशा पद्धतीने दिल्लीमध्ये जो काय प्रकार आहे तो सुरू होणार आहे आणि या इनिशिएटिव्ह साठी स्वतः अमित शहा जाणार आहेत आणि अमित शहा जे आहेत ते उद्घाटन करणार आहेत या कॉन्फरन्सचं आणि मग पुढे आपल्याला जे काय अपडेट येतील ते मी तुम्हाला योग्य त्यावेळी सांगत चलेल। ओके, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न आपण घेऊ मित्रांनो। बघा 2025 मध्ये केंद्रीय मंत्री ज्यांचं नाव नितीन गडकरी साहेब आहे आणि नितीन गडकरी यांच्या मते जागतिक वाहन उद्योगात भारताचे स्थान कोणते आहे किंवा कोणते आहे म्हणण्यापेक्षा कितवे आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते तिसरं स्थान आहे। कितवं स्थान आहे ते? तिसरं स्थान आहे मित्रांनो। आणि ते असं म्हटले की 2014 ला बघा लक्षात घ्या 2014 पूर्वी या वाहन उद्योगामध्ये आपला जो काय क्रमांक होता तो 7 नंबरला होत होता, आपण 7 नंबरला। आणि त्यांनी असं पण म्हटलंय की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत, तर वाहन उद्योगामध्ये भारताला जगात पहिल्या नंबरचा देश ठरवण्याच्या उद्देशाने आम्ही काय करणार आहोत, काम करणार आहोत। या पद्धतीने इथे कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत नितीन गडकरी यांनी इथे सांगितलेलं आहे। आता मला तुम्ही कमेंट करून सांगा की नितीन गडकरी यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलेलं आहे। आता हे सर्वांना माहिती आहे, तुम्ही मला कमेंट करून व्यवस्थित सांगा, ठीक आहे। आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो। बघा नंतरचा प्रश्न काय म्हटलंय की 2025 मध्ये निधन झालेले हिरोमासा युराकावा कोण होते। आता हिरोमासा युराकावा ही कोण आहेत बरं, कुठल्या खेळाशी संबंधित आहेत असा पण प्रश्न पडतो बघा। तर कोणत्या खेळाशी संबंधित एखादी व्यक्ती आहे ती तुम्हाला सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ते बॉक्सर होते आणि यांचा मृत्यू झालेला आहे। ओके, लक्षात आलं? तर मृत्यू झालेला आहे, त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता, बॉक्सर होते ते आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये रक्त साचलं बघा, आलं लक्षात। आणि त्यामुळे डॉक्टरांनी खूप म्हणजे ती एक सिरियस केस होती असं सांगितलं आणि त्यांचा काही तासांमध्येच त्यांचा नंतर मृत्यू झाला, त्यांची ट्रीटमेंट झाल्यानंतर मृत्यू झाला मित्रांनो। आणि हे जे आहेत हे कोणत्या देशाचा हा खेळाडू होता हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर हा जपानचा खेळाडू होता मित्रांनो आणि या खेळाडूचं जे काही निधन आहे ते नेमकं कुठे झालं, तर टोकियो नावाचा जो काय देश आहे त्या टोकियो नावाच्या देशामध्ये स्पर्धा चालू होत्या आणि ते स्पर्धा चालू असताना त्या स्पर्धेमध्ये ह्याला मार लागला आणि ह्याचा तिथे मृत्यू झाला। आणि जेव्हा मृत्यू झाला हे वयाच्या कितव्या वर्षी मृत्यू पावलेला हा खेळाडू आहे, तर तो 28व्या वर्षी मृत्यू पावलेला खेळाडू आहे। म्हणजे खेळाडूच्या संदर्भात अशा काही गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात, त्या कायम लक्षात राहू द्यायच्या। आता नंतरचा जो काय भाग आहे तो आपण व्यवस्थित बघूयात। बघा
आशियाई अंडर-19 आणि अंडर-22 बॉक्सिंग स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती असं त्यांनी म्हटलंय. तर मी तुम्हाला कालही सांगितलंय की विद्यार्थी मित्रांनो, अंडर-19 आलं तर या अंडरला तुम्ही काय म्हणायचं, वयोगट आहे तो. काय आहे तो, वयोगट. आणि किती वयोगटाखालील लोक, अंडर म्हणजे खालील, तर 19 वयोगटाखालील जे काय खेळाडू आहेत त्यांचा संघ. आणि त्यानंतर परत पुढे बघा, तर अंडर-22 म्हणजे 22 वर्षाखालील जो काय संघ आहे, असे 2 संघ मित्रांनो लक्षात राहू द्या. आता या 2 संघाने इथे काय म्हटलंय ते एकदा चेक करूयात आपण. ठीक आहे, तर इथं त्यांनी म्हटलं आहे की बॉक्सिंग स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेले, तर ती थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले मित्रांनो लक्षात राहू द्या. बँकॉक थायलंड त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आणि या स्पर्धेमध्ये 2 गट जे आहेत ते 2 गट खेळले. एक गट कोणता होता, कोणत्या वयोगटाचा, तर 19 वर्षाखालील मुलं. आणि दुसरा जो काय गट आहे तो 22 वर्षाखालील जे काही मुलं आहेत अशा लोकांचा तो गट आहे. हा चार्ट आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघूयात मित्रांनो. त्यानंतर गरुड दृष्टी नावाचा हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम राज्यस्तरीय घोषणा या उपक्रमाची कोणी केलेली आहे ते सांगायचंय. तर ते महाराष्ट्राचे जे काय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, एक महत्वाची जी काय बाब आहे ती अशी असेल की हा जो दृष्टी गरुड हा जो प्रकार आहे हा मुळात तर ते पोलिसांनी ते अंमलात आणलं. आणि कुठले पोलीस, तर नागपूर पोलीस. कोणते पोलीस, ते नागपूर पोलीस. आता या गरुड दृष्टीचा उद्देश काय आहे ते खूप महत्वाचं आहे. तर जे ऑनलाईन ज्या काही केसेस होतात, सायबर गुन्हे जे होतात, ओके, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही गुन्हे होतात, या गुन्ह्यांना कुठेतरी अटकाव बसावा म्हणून हा प्रकार इथे पोलिसांच्या माध्यमातून राबवण्यात आला, नागपूर पोलिसांच्या माध्यमातून मित्रांनो लक्षात राहू द्या. त्यानंतर 2025 मध्ये भारत कोणत्या शहरात वर्ल्ड अथलेटिक्स ब्रॉन्झ लेवल कॉन्टिनेंटल स्पर्धा जी आहे या स्पर्धेचं आयोजन करणार आहे? तर भारत कोणत्या ठिकाणी करणार आहे, तर भुवनेश्वर या ठिकाणी ती स्पर्धा आयोजित होणार आहे, हे पण लक्षात राहू द्या. त्यानंतरचा आपण पुढचा मुद्दा बघूयात. गौरव बॅनर्जी हे जे आहेत, गौरव बॅनर्जी यांची 2025 मध्ये कोणत्या संस्थेच्या चेअरमन पदी नियुक्ती झाली आहे असं म्हटलंय. आणि ही जी नियुक्ती मित्रांनो, ही नियुक्ती 1 ऑगस्टला झाली होती. कधी झाली होती ही नियुक्ती? 1 ऑगस्टला झाली होती. आणि त्यानंतर कुठे झाली, तर ही बार्क्स इंडिया नावाची जी काही इन्स्टिट्यूट आहे यावरती झाली. बार्क्स, बी म्हणजे काय, तर ब्रॉडकास्ट म्हटलं जातं त्याला, ए म्हणजे ऑडियन्स म्हटलं जाणार आहे, आणि आर स्टँड फॉर रिसर्च अँड सी स्टँड फॉर काउन्सिल, अशा पद्धतीची ही इन्स्टिट्यूट आहे. आणि यावरती त्यांची ऍज अ चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती झालेली तुम्हाला बघायला मिळेल. परीक्षेला असे प्रश्न मोठ्या प्रमाणावरती विचारण्याचा कल आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. आता त्यानंतर पुढे आपण बघूयात एक शेवटचा प्रश्न. 2025 मध्ये बँकॉक या ठिकाणी, बँकॉक म्हणजे थायलंड बरं का, कोणत्या देशात आहे हे? थायलंड मध्ये. आताच आपण हा प्रश्न पाहिलाय बघा, थायलंड. ठीक आहे, थायलंड या देशामध्ये असलेलं. आणि बँकॉक येथे झालेल्या आशियाई अंडर-19 आणि अंडर-22 बॉक्सिंग जी काय स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके मिळवली होती? भारताने अलीकडे काय झालंय की खेळाच्या स्पर्धामध्ये किंवा खेळाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पदके मिळवलेली आहेत. आणि ही जी पदके आहेत या खेळात किती मिळवली, तर मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो ते लक्ष द्या. आता इथे किती ग्रुप आहेत बघा, लक्षात ठेवा. तर इथे खेळणारे किती लोक आहेत ते बघा. एक अंडर-19 हा ग्रुप आहे, आणि त्यानंतर अंडर-22 हा दुसरा ग्रुप आहे. मग एक आता क्लिअर पाहिजे मित्रांनो आपल्याला की आता इथे जे काय सुवर्ण पदके आहेत, सुवर्ण पदके किती जिंकले हे आपल्याला क्लिअर पाहिजे. त्यानंतर रौप्य पदके किती जिंकले हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यानंतर जे काय कांस्य पदके आहेत ती किती जिंकली, आणि इथून एकूण आपण करूयात एकूण. हे सगळं एकदम पाठ राहू द्या, लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं आहे, परीक्षेला यावरती भरपूर प्रश्न तयार होणार आहेत. तर लक्षात ठेवा. आता इथे जे
अंडर 19 वयोगटाच्या खालील जो काही संघ होता त्याने सुवर्ण पदके जी आहेत ती 3 जिंकली होती मित्रांनो, रौप्य पदके 7 जिंकली होती आणि कांस्य जी काही पदके आहेत ती कांस्य पदके 4 जिंकली होती. किती जिंकली होती? 4. आणि मग 14 होतंय का बघूयात आपण. 7 आणि 3 10 होतात आणि 10 आणि 4 14 होतात. तर 14 जे काही पदके आहेत ही 14 पदके कुणी जिंकलेली आहेत? तर ही 14 पदके प्रामुख्याने 19 वयोगटातील जे काही खालचे मुलं आहेत त्यांनी ही 14 पदके जिंकली. आणि त्यानंतर इकडे आपण बघूयात सुवर्ण पदके 22 वर्षाखालील कोणता ग्रुप यांनी किती जिंकले? तर सुवर्ण पदके मित्रांनो एकच जिंकले यांच्याकडून. आणि रौप्य जी काय पदके आहेत ती 4 जिंकली आणि कांस्य पदके भरपूर जिंकली. भरपूर म्हणजे 8. आणि बघा लक्षात ठेवा 4 आणि 8 12, 12 आणि 1 13 आणि मग पूर्णपणे 13 जे काय पदके आहेत ही 13 पदके त्यांनी जिंकलेले तुम्हाला बघायला मिळतील. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं असेल. या चार्ट वरती मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारले जातात म्हणून हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि सध्या भरती आलेली म्हणून त्यासाठी सर्वांनी अभ्यास करा व्यवस्थित आणि तुमच्या यशासाठी तुम्हाला आत्तापासूनच शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद.